आता चाललो गाईस मी डे 2. द नेक्स्ट डे इज हिअर. चालू शेतात आजीला घेऊन मी आणि अण्णा, आजीचे हजबंड, काकाचे डॅड, माझ्या मावशीचे ससुरजी ते ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे थांबलेत आम्ही. कमेंट आले भरपूर, भरपूर नाही 2-3च कमेंट्स आलेत की ना मावशीच्या इथं आता फुकट खाणार का असं तसं. तर गाईस थोडा सिरियस इश्यू आहे, प्लीज असं काही बोलू नका. इथे गरज पडते आहे शेतात जायला, परत घरी कोण नाही. काका हॉस्पिटलमध्येच आहेत, ॲडमिट आहेत ना अण्णा, तर त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहेत काका. आणि आजीला पण सोडावं लागतं इकडे तिकडे, पोरांना शाळेत सोडावं लागतं, परत शेतात घेऊन जावं लागतं आजीला, मावशीला. त्यासाठी आलोच आहे. तर आणि 2 दिवसात आता ते तयारी दाखवली तुम्हाला मी काल. आता उद्या परवा जत्रा पण भरणार आहे, तर जत्रा पण करू. आणि अण्णाचं जे ॲडमिट आहेत हॉस्पिटलला त्यांचं ऑपरेशनची पण चान्सेस आहेत डॉक्टर बोलले, बट ॲडमिट आहेत सध्या 5-6 दिवस झाले आज. तर थोडंसं सुधार झाला तर ठीक आहे, नाही तर मग ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर बोलले. तर बघू काय होतं. तर प्लीज द्यायचं आहे तर ब्लेसिंग्स द्या, हेड देऊ नका. थोडी क्रिटिकल कंडिशन आहे गाईस, थोडं समजून घ्या. तर तुम्हाला कॅमेरा घेऊन तिकडे नेऊन दाखवता शकत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर मी हॉस्पिटलला गेलो की मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ काढून, पण नाही चांगलं वाटत. त्यांची हालत बघू नाही वाटत, कसं तरी वाटतं, रडतात ते बिचारे. तर प्लीज समजून घ्या गाईस, हेट नका पसरो प्लीज. ओके, चलो शेतात आता आजीला घेऊन. चला, आज सॅटर्डे, पोरं पण सुटतील 12 वाजता, त्यांना घ्यायला जायचं. सकाळी सोडायला गेलो थंडीमध्ये 7 वाजता, एवढी थंडी वाजली काय सांगू तुम्हाला. आपल्या इकडे तरी थोडी कमी आहे, इकडे पाण्याचं जास्त पाणी आहे ना इकडे, म्हणून जास्त थंडी आहे. चालेल आजी, जाऊ चला. माझ्यात लाडूची आजी आहेत आमच्या. आलो बघा, आहे आजीला घेऊन. ती म्हैस वाट बघते पाण्याची, मला मी देतो पाणी, पाजतो सगळ्यांना. म्हैस आपली हे जिगरी आहे, घे पे पाणी, पे घे पे. पिकी, अरे की हे इकडची लँग्वेज मराठी, तशी लोक की वाली लँग्वेज बोलतात. तुम्हाला माहिती असेल, आपले ब्लॉग्स बघतायत माळशिरसवरतून, अकलूजवरतून बघतायत खूप जण. कमेंट्स मॅसेज पण आले मला इन्स्टाला. भेटू एक दिवस नक्कीच. रेडे गावात आहे सध्या मी गाईस. ओके, हे घेऊन जातो खायला तिला. A few moments later. 12 गाईस, पोरांची शाळा सुटली. चाललो पोरांना आणायला. मावशीला माझ्या एक मुलगी आहे मोठी आणि मुलगा आहे छोटा. मुलगी प्रांजल आणि दादू माझा भाऊ, त्याचं नाव त्या दिवशी शेतात बघितलं काम करताना, तो छोटा आहे प्रतीक, प्रांजल प्रतीक. काकाचं नाव प्रदीप आहे आणि मावशीचं नाव शीला, पंचशीला नाव आहे. सगळ्यांचे प वरतून नाव आहे. चला जाऊ. हे पण कांबळे आहेत आणि दीदी पण माझी कांबळे आहे. चला आता भेटले पोरं. ते मानकी आहे, मानकीचं कोण आहे का कमेंट करा. बघा शाळा सुटली बघा, गँग बघा शाळेची. चला यातच असतील ते कुठंतरी, जाऊ. काय 6 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहेत बाजारला. मी आणि दादू आहे, 2 जण बाजारला चाललेत. यांच्या इकडे संध्याकाळचा बाजार असतो, 6ला सुरुवात होतोय आणि 10ला संपतो. आपल्या इकडे सकाळी असतो, यांच्याकडे संध्याकाळी. पप्पा दादूचे बाहेर गेले. वातावरण आता दिवस दिसतोय, पण येताना मे बी आम्हाला अंधार होणार आहे. आणि ह्या गाडीला हेडलाईट कमी आहे, बघू काय होतं. बघा गाईस, मानकीत बाजार भरलाय, मंदिर. ऑलवेज गाईस लिस्ट आणलेली आहे मी, एवढंच सामान घ्यायचं आपल्याला. चला घेऊ. संध्याकाळचा मस्त फ्रेश वाटतो बाजार, भारी आहे, सगळं फ्रेश सामान आहे बघा. अजून का मिरची, मेथी, आलं, फुलावर, टोमॅटो, एवढंच आहे. झालं गाईस, पिशवी भरले. आता घरी जाऊ. बघा देवस्थान खायला घेऊ गाईस. जलेबी आणि हे घेतले खायला, छान लागतं इकडं. चला आता घरी जाऊ गाईस. ओके, बाय, टाटा, टेक केअर.
आणि मंदिरचा लाल लाल चेहऱ्यावर उजेड पडला आहे. तर हे सगळं असं हँडल करावं लागतं आहे. सो टेक केअर. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जाऊ घरी. खूप थोडं अजून काम आहे मला फोनवरती. बाय बाय. कीप सपोर्टिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. अंधार झाला आहे.